महाकुंभ. पुराणानुसार एक वेळ अशी आली जेव्हा स्वर्ग आणि धर्तीवर असुरांचा म्हणजेच राक्षसांचा प्रभाव वाढायला लागला. त्यामुळे देवांचे देव इंद्र खूप चिंताग्रस्त झाले. स्वर्गावर संकटे येऊ लागली होती. तेव्हा भगवान विष्णूंनी समस्त देवतांना एक उपाय सुचवला, तो म्हणजे समुद्रमंथन. या समुद्रमंथनाचा एकच उद्देश होता, ते म्हणजे अमृत प्राप्त करणे. परंतु हे काही सहज शक्य नव्हते. या समुद्रमंथनासाठी विशाल नाग वासुकी याला एक प्रकारची रशी बनवली गेली आणि मंदराचल पर्वत याला मथाने बनवलं गेलं. देवता आणि असुर याच्या समुद्रमंथनाचे वेगवेगळे उद्देश होते. समस्त देवतांना अमृतापासून स्वर्गाची रक्षा करायची होती, तर असुरांना अमृताचा गैरवापर करून संपूर्ण स्वर्गावर वर्चस्व मिळवायचं होतं. समुद्रमंथन करत असताना यामधून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रहस्यमय गोष्टी बाहेर येत होत्या. त्यात सर्वप्रथम बाहेर आलं ते म्हणजे हलाहल विष. आणि हे विष इतकं विषारी आणि खतरनाक होतं की ज्याने संपूर्ण जीवसृष्टीचा नाश झाला असता. तेव्हा ते विषारी विष श्री भगवान महादेवांनी स्वतः प्राशन करून संपूर्ण जीवसृष्टी वाचवली. तेव्हापासून त्यांना नीलकंठ या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर या समुद्रमंथनामधून लक्ष्मीदेवी, कौस्तुभमणी, कल्पवृक्ष, कामधेनू आणि शेवटी बाहेर आलं ते अमृत कलश, ज्यासाठी हे समुद्रमंथन केलं जात होतं. समुद्रमंथनातून बाहेर आलेला अमृत कलश मिळवण्यासाठी समस्त देवता आणि असुरांमध्ये चढाओढ सुरू झाली. हे पाहून भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले आणि मोहिनीच्या त्या अप्रतिम सौंदर्याने संपूर्ण असुरांना भूल घातली आणि आकर्षित केले. परंतु जेव्हा त्यांना हे कळलं तेव्हा त्यांनी तो अमृत कलश मिळवण्यासाठी धावपळ सुरू केली. या संघर्षामध्ये अमृत कलशातले काही थेंब पृथ्वीच्या 4 स्थळांवर पडले. ते म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. आणि तेव्हापासून या 4ही स्थळांना दिव्य तीर्थस्थळ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर दर 6 आणि 12 वर्षांनी येथे अर्धकुंभ आणि पूर्णकुंभ मेळा भरतो. आणि जो कुंभमेळा 144 वर्षांनी येतो त्याला महाकुंभ असे म्हटले जाते. मान्यतेनुसार असं म्हणतात की या कुंभमेळ्यात स्नान केल्यास मनुष्याची पापं धुतली जातात आणि तो मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर जातो. जेव्हा सूर्याचं पहिलं किरण या गंगेच्या पाण्यावर पडतं तेव्हा असं वाटतं की जणू स्वर्गाचं दारच उघडलं गेलेलं आहे. सर्वत्र शंखध्वनी, मंत्रोच्चार आणि भक्तांच्या श्रद्धेने असे वातावरण तयार होते जसं की साक्षात देवच या धर्तीवर प्रकट होत आहेत. तर चला तर आपण सुद्धा या पवित्र गंगेमध्ये स्नान करू आणि एका नव्या उमेदीने आयुष्याची पुढची वाटचाल करण्यास सुरुवात करू. सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. हे आयुष्य खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी, महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी आलेलो आहे प्रयागराजला. तर अवघ्या 144 वर्षांनी आलेला हा कुंभमेळा आपल्या नशिबात आहे. आणि भगवान महादेवाने मुंबईपासून प्रवास करून ते सुद्धा बाईक राईड करून आपण पोचलोय प्रयागराजमध्ये. तर हे सौभाग्यच म्हणावं. कोणाच्या नशिबी असेल नसेल, पण माझ्या नशिबी आहे आणि व्हिडिओद्वारे तुमच्या नशिबीसुद्धा आहे. तर म्हणजे रात्रीच आम्ही पोचलो आणि आता आम्ही आहोत अरेल घाटला, सेक्टर नंबर 24मध्ये. तर हा मागचा परिसर पाहू शकता, संपूर्ण अरेल घाटाचा आहे. तर आता मी चाललेलो आहोत गंगा स्नान करण्यासाठी. तर बघूया या पवित्र गंगेचं स्नान आपलं कसं काय होणार आहे आणि या व्हिडिओमार्फत कसं काय दर्शन तुम्हालासुद्धा मी घडवणार आहे. तर सगळ्यांनी या व्हिडिओला स्टेटून राहा. तर सगळ्यांनी बोला, हर हर गंगे, हर हर महादेव, जय श्री महाकाल. तर मंडळी, इथेच भंडारा लावलेला आहे. तर सकाळ सकाळ आपण या यमुनेच्या नदीच्या काठी भंडाऱ्याचा आस्वाद घेऊया. चला. बस 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 बस. जय श्री महाकाल. हां, तुम्ही घ्या.
मस्त आहे. तर मंडळी आता मी आहे नागेश्वर पांडुन पूल येथे. तर पाहू शकता माझ्या मागचा नजारा. आणि हा आहे अरेल घाटाच्या यमुना नदी काठीवर. आणि ते संपूर्ण भाविक मंडळी बघा स्नान करत आहेत. परंतु हे यमुनेचं पाणी आहे आणि गंगेचं पाणी तिकडे. तर आपण इथला संगमसुद्धा पाहूया. आणि जी क्युरियोसिटी आतमध्ये आहे की गंगेचं पाण्याचा कलर वेगळा आणि यमुनेचा पाण्याचा कलर वेगळा, तर ते मला पाहण्याची खूप उत्सुकता आहे. तर ते सुद्धा पाहूया, तुम्हालासुद्धा दाखवूया. तर म्हणा हर हर गंगे. आणि इथला जो आम्ही पूल आलो आहे ना, हा 30 नंबरचा पूल आहे. आणि इथून नजारा तुम्हाला दाखवतो. तर म्हणजे माझ्या मागे पाहू शकता गंगा आणि यमुनेचं संगम, जे पाणी एकत्र येतं तिकडे आहे. तर बरीच अशी मंडळी आहेत ना, म्हणजे म्हणतात की पाप धुवायला आलेले आहेत की पुण्य कमवायला आलो आहेत. तर गंगेमध्ये आपण काही ना काही विसर्जन करतो, तर आपल्याला मनाला शांती वाटते की आपल्या पूर्वजांसाठी किंवा आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी आपण हे करत असतो. आपण नाही तर आपले वाडवडील करीत असतात जे इथे आलेले आहेत. तर इथे पाहू शकता हे पाणी आहे ना संपूर्ण दूषित झालेलं आहे. तर हे पाहून थोडंसं वाईट वाटते की आता हे पाणी जिथे चाललं आहे तिथे सगळा गाळ कचरा खराब होईल आणि साफ केला जाईल नाही केला जाईल काय माहिती नाही. तर आता इथे पाहू शकता तुम्ही हे सगळे नारळ आहे ना तरंगत येत आहेत. त्याच्यानंतर इथे बघा हे संपूर्ण इथे साचून राहिलं आहे. तर माझं ह्याच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला तरी, जी आपली पिढी आहे त्यांना तरी माझ्या व्हिडिओमार्फत सांगणं हेच आहे की आपण जेव्हा जाऊ तेव्हा एका साध्या शांत मनाने जा, निर्मळ मनाने जा. तेच भगवंतासाठी खूप आहे. काही नाही नेलं तरी आपली इच्छाशक्ती पाहिजे, कारण तोच आपल्याला बोलवणारा असतो. त्यामुळे आपण इथे आलेलो आहोत. तर ह्या पवित्र नद्या ज्या आहेत, या एवढ्या वर्षांपासून भगवंतांपासून आलेल्या ह्या पवित्र नद्या आहेत, तर याचं जतन, याचं संगोपनसुद्धा आपल्यालाच करायचं आहे. तर चला, काही नाही, थोड्याला मनाला खंत वाटते म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवू. तर हर हर गंगे, हर हर गंगे. चला.
म्हणजे कसा वाटला ड्रोन शॉट नक्की कमेंट करून सांगा। आणि आता आम्ही गंगेच्या तीरावर आहोत आणि तिकडे आहे यमुना नदी। तर इथलं पाणी आहे ना अक्षरशः गढूळ करून टाकलं आहे, कारण सगळे लोक त्याच्यामध्ये बुचक्या मारतात। तर बघू शकता इथे सर्वत्र घाण झाले। तर आता घरी नेण्यासाठी स्वच्छ पाणी पाहिजे, त्यामुळे तिकडे एका पोराला पाठवून 5 कॅन दिले। तर तिकडचं पाणी आपण भरून ते पाणी नेऊया, कारण इकडचं गढूळ पाणी ते मनाला भावत नाही आहे। ऐसा नाम अभिषेक है, भाई ने बहुत बड़ा काम किया अपने लिए। गंगा संगम में जाके शुद्ध गंगा जल लेके आए, बहुत बहुत धन्यवाद। ऐसी तरक्की करते रहना। पोलीस लोक शिट्या वाजवत होते तरी तो बिचारा जाऊन आला, तर आपण त्याला त्याची मेहनत घेऊया। हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे। तर हर हर महादेव आणि हर हर गंगे मंडळी। तर आता आम्ही आहोत संगमवर आणि माझ्या मागेच आहे त्रिवेणी संगम। इथे यमुना नदी येते, इथून गंगा नदी येते आणि दोन्ही एकत्र जी येते तो मी ड्रोन शॉटमध्ये घेतलेला आहे सुंदर असा। आणि त्याच्यानंतर आपण जे मुंबई ते इथपर्यंत प्रयागराज 1500 किलोमीटर बाईक राईड करून आलेलो आहोत। तर खऱ्या अर्थाने तो प्रवास आपला सार्थकी लागलेला आहे। आणि या गंगेमध्ये 144 वर्षाचा प्रयागराजचा हा महाकुंभचा सोहळा आणि 3 पिढ्यां अगोदर झालेला आणि 3 पिढ्यानंतर येणारा, तर त्याचे आपण हे साक्षीदार आहोत। आणि हे थोडं का होईना आपल्या भाग्यामध्ये लिहिलेलं होतं, म्हणून आपण इथपर्यंत येऊन पोचलेलो आहे। आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि सपोर्ट याच्याशिवाय काहीच शक्य नाही आहे। आणि आईवडिलांचा आशीर्वाद, त्याच्यानंतर आपल्या वाडवडिलांचा आशीर्वाद, त्याच्यामुळे आज मी इथपर्यंत पोचलेलो आहे। तर अशीच हळूहळू एक एक पाऊल यशाकडे वाटचाल आपल्याला करायची आहे। तर या गंगेमध्ये करूया स्नान आणि आपली पुढची यशाची वाटचाल सुरू करूया। तर सगळ्यांनी म्हणा ओम नमो पार्वती पतये हर 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 महादेव महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी।